म्हणजे याचा अर्थ असा की सुरुवातीला तो मनशांती हा प्रकारच त्याला ठाऊक नसतो आणि तो इतर अनेक गोष्टीच्या मागे धावत असतो सुखासाठी. पण जेव्हा त्याला कळतं की मनशांती आपल्याला मिळालेली नाही आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने सुखी झालेलो नाही, हे त्याला फार उशिरा कळतं. आणि म्हणून मनशांती मिळविण्याचा मार्ग हा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपल्याला शरीर ज्याला आपण म्हणतो त्या शरीराच्या सोयी, शरीराचं सुख, शरीराचे कम्फर्ट्स, आपल्या कुटुंबातील लोकांचे कम्फर्ट्स, यासाठी आपल्याला पैसा लागतो. म्हणजे पैसा हा एका बाजूने पाहिजेच, मी घालतो पाहिजेच, तिथे दुर्लक्ष करून चालायचं नाही. तू म्हणा तुकाराम महाराजांनी कसं केलं, तू तुकाराम महाराज आहेस का, तर आमचं काही बोलणं नाही. तू आहे साधारण तुक्या, कळलं की नाही, कुठे तुकाराम महाराज आणि तू कुठे तुक्या. तेव्हा तुकाराम महाराजांची तू बरोबरी करू नकोस. त्यांनी पैशाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं, त्याबद्दल वाद नाही, पण त्यांची बरोबरी तू करू नकोस. का तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज, त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणा मग रामकृष्ण परमहंसांनी काय केलं. रामकृष्ण परमहंस पैशाला हात लावत नव्हते. रामकृष्ण परमहंस पैशाला हात लावत नव्हते, एवढी त्यांची ख्याती. कारण स्वामी विवेकानंदांनी एकदा विचार केला की लोक म्हणतात हे पैशाला हात लावत नाही, पैशाला हात लावत नाही, तर आपण असं करूया, त्यानं झोपेत त्यानं पैशाला हात लावूया. रामकृष्ण परमहंस असे झोपले होते, गाढ झोपले होते असे. आणि आमचे विवेकानंद हळूच खोलीत गेले आणि 1 रुपया त्यांच्या असा हातावर ठेवला. आश्चर्य म्हणजे असा की तो हात असा झाला झोपेत. काय बघा असा हात होता ना, रुपया हातावर ठेवल्यावर असा झाला रामकृष्ण परमहंसाचा हात. म्हणजे कल्पना करा, झोपेतसुद्धा म्हणजे त्यांच्या अंतर्मनामध्ये इतकं गेलेलं होतं की झोपेतसुद्धा हात उपडा झाला. आता तुमच्या बाबतीत काय होईल, म्हणजे हा जो तुक्या आहे ना, या तुक्याच्या बाबतीत काय होईल. तो झोपेतसुद्धा जर त्याच्या हातावर पैसे ठेवले, झोपेत गाढ, तरीसुद्धा तो असं करील, म्हणजे मूठ करेल आणि हळूच खिशामध्ये घाल. आता कुठे तुक्या आणि कुठे तुकाराम महाराज. म्हणून कोणी कोणाची बरोबरी करताना आपली पायरी ओळखणार पाहिजे, कळलं की नाही. पुष्कळ लोक तुकाराम महाराज भंडार डोंगर बसले म्हणून काही लोक जाऊन भंडार डोंगरावर बसतात. हे झेपण्यासारखं नाही. मग नंतर पश्चात्ताप होतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाने आपली कुवत, आपली क्षमता हे बघायला पाहिजे. म्हणून सर्वसाधारण जो माणूस आहे त्याने असा विचार केला पाहिजे की आपल्याला पैशाची गरज आहे आणि पैसे मिळवले पाहिजेत. आणि पैशाकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला ना संसार ना परमार्थ, तुका दोहीकडेच होईल, अशी अवस्था होईल. तुकाराम महाराज म्हणतात त्याचा संसार होणार नाही आणि परमार्थ होणार नाही. मग ह्याच्यासाठी पैशाकडे दुर्लक्ष करता कामा नये, हे मी पुन्हा सांगतो. कारण आम्ही आता निरनिराळ्या ठिकाणी जातो प्रवचनाला, निरनिराळे लोक माझ्या संपर्कात येतात, निरनिराळ्या संप्रदायाचे लोक माझ्या संपर्कात येतात. आणि त्यांच्या तोंडून मी जेव्हा ऐकतो तेव्हा कोणी सांगितलं तुम्ही VRS घ्या, कोणी सांगितलं तुम्ही नोकरी सोडा आणि सेवा करा. मी कितीतरी अशी उदाहरणं सांगेन की चांगली मुलं चांगल्या पगारावर असताना, चांगल्या कुटुंबामध्ये असताना बायकोला सोडून आणि मुलांना सोडून कुठल्या तरी बाबाकडे जाऊन आणि राहिले, मी नाव सांगत नाही. आणि तिथे त्यांची एवढी परवड झाली की शेवटी त्या 2 भावापैकी एक भाऊ मेला त्या गडबडीत आणि एक भाऊ आज काय करतो ते माहीत नाही. सांगायचा मुद्दा असा की हे सगळे जे चाललेलं आहे हे जीवनविद्येला मान्य नाही. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही काही सोडू नका. जीवनविद्या सोडायला सांगत नाही.
जीवनविद्या सोडायला सांगत नाही. मग जीवनविद्या असं सांगते तू काही सोडू नको, का सोडण्यासारखं काही नाहीच आहे. आपलं शरीर आहे, या शरीराचे सर्व अवयव जे आहेत किती महत्त्वाचे आहेत. बघ ह्याच्यातलं एक अवयव आहे ना काय महत्त्वाचा नाही, हे नाक काय महत्त्वाचं नाही. चालेल? चालणार नाही. जीभ म्हणजे काय नुसता मांसाचा गोळा, कशाला पाहिजे असं म्हणून चालायचं नाही. शरीराचा प्रत्येक अवयव इतका महत्त्वाचा आहे की तो नाही तर आपल्याला खूप दुःख आणि त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा, जसं शरीराला सर्व पाहिजे अवयव, तसं जीवनामध्ये पैसा पाहिजे आणि पुण्य पाहिजे जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर. म्हणून पैशाबद्दल जास्त बोलण्याचं कारण नाही आता, कारण आपण बोलून झालेलं आहे. पण जर तुम्हाला शांती पाहिजे असेल, मनशांती, तर त्याला एकच उपाय म्हणजे सत्कर्म करणं. सत्कर्म करणं म्हणजे काय हे पुन्हा समजून घेतलं पाहिजे. नाही तर आज जगामध्ये सत्कर्म कशालाही समजतात. उपास तापास केलं म्हणजे सत्कर्म, यज्ञ याग केलं म्हणजे सत्कर्म, होम हवन केलं म्हणजे सत्कर्म, तीर्थयात्रा केली म्हणजे सत्कर्म, अभिषेक केला म्हणजे सत्कर्म, एकादशण्या केल्या म्हणजे सत्कर्म, पाद्यपूजा केल्या म्हणजे सत्कर्म. असे सत्कर्माचे जे प्रकार सांगितले जातात जीवनविद्याला हे मान्य नाही. जीवनविद्या सांगते मग ते वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण सत्कर्म खरं जे आहे ना ते तुकाराम महाराजांनी सांगितलं, रामदास स्वामीने सांगितलं आणि जीवनविद्येने सांगितलं. सत्कर्म कशाला म्हणतात कळलं की नाही? पाप ते परपीडा आणि पुण्य ते परोपकार. एका वाक्यात तुकाराम महाराजांनी सांगितलं की परोपकार हेच पुण्य. परोपकार करायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे आपण सर्वस्वाचा त्याग करायचा आणि दुसऱ्यावर उपकार करत बसायचं असं पण नाही. तेव्हा परोपकार करणं हे पुण्य संपादन करण्याचा मार्ग आहे. तुम्हाला जी काही थोडीफार इतरांची सेवा, इतरांना मदत, इतरांना सहकार्य, जे काही करता येण्यासारखं असेल इतरांसाठी, शरीराने तुम्हाला सेवा करता येईल. काही लोक आहे ते म्हणतात आमच्याजवळ पैसा नाही पण आम्ही श्रमसेवा देऊ, श्रमदान करू, चालेल. काही लोक म्हणतात आमच्याजवळ पैसा नाही आम्ही रक्तदान करू, चालेल. काही लोक म्हणतात आमच्याजवळ अमुक नाही तमुक नाही, मग आम्ही काय करू, तुझ्याजवळ काहीच नाही ना, मग लोकांना तू आशीर्वाद दे पुरे. आता आशीर्वाद द्यायला तरी काय पैसा पाहिजे का? एक पैसा खर्च नाही, पण लोकांना सतत आशीर्वाद दे, देवा यांचं भलं होऊ दे, देवा यांचं भलं होऊ दे. मी एकदा एका प्रवचनात सांगितलं होतं की तुम्ही रस्त्यातून चाललेले असता, किती लोक तुमच्या डोळ्यासमोरून जातात, फक्त मनात हे म्हणायचं देवा याचं भलं कर, बस. जो जाईल ना देवा याचं भलं कर, देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर. जो जाईल त्याचं बघा काय चमत्कार होतो तो बघा. मनशांती मनशांती म्हणतात ना, तुमच्या पायावर लोळण घेईल. करून बघा. अगदी आपण गॅलरीत बसलेलो असतो आणि गॅलरीत बसले समोरून लोक जात असतात आणि आपण फक्त म्हणायचा जो दिसेल ना, जो डोळ्यासमोर येईल तो, मग कोणी असू दे, तो मुसलमान असू दे, तो ख्रिश्चन असू दे, तो यहुदी असू दे, न तर हिंदू असू दे, न तर बौद्ध असू दे, समोर तो जो कोणी येईल ना देवा याचं भलं कर, बस. केवढी साधना सोपी, ह्याच्यापेक्षा सोपी आहे का? नुसतं बसल्या ठिकाणी करायचं. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की एवढं जरी तुम्ही केलं ना ते तुम्हाला मनशांती मिळेल. बघा तुम्ही करून बघा. मी सांगतो ना ते करून बघा. जीवन ही लॅबोरेटरी आहे. ह्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही हे प्रयोग करून बघा. तुमच्या दृष्टीने प्रयोग, माझ्या दृष्टीने योग. कुठला भक्तियोग? जे जे भेटे भूत ते ते जाणीदे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. साधी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी काही पैसा खर्च करायला नको, काय नको, पण पुण्य संपादन करण्याचा किती सोपा मार्ग आहे की ह्याच्यापेक्षा सोपा मार्ग असू शकतो का? आता काही लोकांच्या हातात सत्ता आहे, बाबा लोकांचं भलं कर, सत्ता हातात असेल ना तर तो काहीही करू शकतो. हिटलरने काय केलं? हातामध्ये सत्ता आल्यावर हिटलरने
किती लोकांचा नाश केला, किती बायका विधवा झाल्या, किती पोरं उघड्यावर पडली, किती अपंग झाली, त्याला काही मर्यादाच नाही. हातात सत्ता, पण तेच जर एखाद्याच्या हातामध्ये, चांगल्या माणसाच्या हातात जर सत्ता आली, म्हणजे शिवाजी महाराज. आमचे शिवाजी महाराज म्हणजे काय, कधी कोणाला त्यांनी दुखवलं नाही, कधी कोणाचं वाईट केलं नाही. अगदी दुसऱ्या धर्माच्या मशिदींना सुद्धा त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत, कुठल्या धर्माचा द्वेष केला नाही. आणि सैन्याला त्यांनी इन्स्ट्रक्शन देऊन ठेवल्या होत्या की खबरदार, जर तुम्ही कोणाच्या बागेतली फळं चोराल किंवा जबरदस्तीने घ्याल किंवा शेतामध्ये जाऊन काही कराल किंवा कोणाच्या घरी जाऊन आणि त्यांना त्रास द्याल तर तुम्हाला शिक्षा होईल, असं सांगितलं होतं. तुम्हाला लढाई करायची आहे ती शत्रूबरोबर करा, त्या प्रजेशी तुझा काही संबंध नाही. ती प्रजा कुठल्याही धर्माची असू दे, त्या प्रजेला दुःख द्यायचं नाही, ही शिकवण शिवाजी महाराजांची होती. हे मी का सांगतो आहे की हातात जर सत्ता असेल तर तो लोकांचं कल्याण करू शकतो, पैसा असेल तर तो लोकांचं कल्याण करू शकतो, पैशाच्या बळावर तो लोकांचं कल्याण करू शकतो. आणि तो जितकं लोकांचं कल्याण करील ना, तितके पैसे त्याच्याकडे जास्त येत जातील. ॲक्शन तशी रिॲक्शन, मल्टिप्लाइड मॅग्निफाईड. तर सांगायचा मुद्दा असा की तुकाराम महाराजांनी जे सांगितलं, परोपकार अगदी उत्तम, पुण्य मिळवण्याचा हाच मार्ग. हे बाकीचे मार्ग मी मगाशी सांगितले ते नाहीत. रामदास स्वामीने सुद्धा सुंदर सांगितलं, पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण. की देवाला विसरणं म्हणजे पाप आणि देवाला आठवणं म्हणजे पुण्य. एकनाथ महाराज काय सांगतात, आठवतो परब्रह्म, नाठवतो भवभ्रम. काय बघा संतांची वचन. तर सांगायचा मुद्दा असा की ज्याला आपण पुण्य म्हणतो किंवा ज्याला आपण सत्कर्म म्हणतो, की ज्या सत्कर्मातून पुण्य निर्माण होतं आणि पुण्यातून मनशांती मिळते, ते सत्कर्म करण्यासाठी फार तुम्हाला काही करावं लागतं. अशातलं तुम्हाला जे थोडं फार करता येईल ते करा, एवढं जीवनविद्या सांगते. तुझी कुवत, तुझी क्षमता बघ, त्याप्रमाणे तू कर. कळलं की नाही. असा पेलवान आहे काळी आणि समोर येणारा एखादा चांगला धटिंगण आहे, ये माझ्याशी कुस्ती खेळायला असं म्हटलं चालेल, तो नुसता फू केला तर उडून जाईल. तर आपली कुवत बघितली पाहिजे. मग अशा वेळेला तू त्याच्याबरोबर तू त्याला लढाईचं आवाहन करू नकोस, मग पळून जा त्याच्याबरोबर, नाहीतर त्याचे पाय धर, नाहीतर त्याला नमस्कार कर आणि मोकळा हो. पण त्याच्याशी मारामारी करण्याच्या फंदात पडू नको. त्याने किती जरी अन्याय केलेला असला तरी. हो ना, तर त्यांनी अन्याय केलेला आहे, अरे पण अन्याय केला खरा, पण तुझी कुवत आहे का त्याच्यावर जाऊन भांडण्याची? मग गप्प बस, मग गप्प बस. ते सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाने आपली कुवत बघितली पाहिजे, आपली क्षमता बघितली पाहिजे आणि त्याप्रमाणे कार्य केलं पाहिजे. आता जीवनविद्या काय सांगते, पुण्य कशाला म्हणतात? कृतज्ञता हे पुण्य, कृतज्ञता हे पाप. बघा जगामध्ये मग जे पापी लोक असतात कृतज्ञ म्हणतात. आता आईला विसरतात, बापाला विसरतात, ज्याने ज्याने आपल्यावर उपकार केलेले आहेत त्यांना विसरतात. उलट काही लोक असे उपकार करणाऱ्यावरच उलटतात, असे काही लोक आहेत. कळलं की नाही. तर हे पापी लोक म्हणतात त्याला. पण कृतज्ञ जे असतात ते तुम्ही एवढं जरी केलं ना तरी त्यांना एवढं केल्यासारखं वाटतं. जे कृतज्ञ असतात ना, ज्यांची वृत्ती जी कृतज्ञ असतात ना, तुम्ही त्यांच्यासाठी एवढं जरी केलं ना तरी आपल्याला एवढं केल्यासारखं वाटतं. मग ए ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स, कॉझिंग काउंटलेस ब्लेसिंग्स टू फ्लोट ओव्हर इट by the law of reciprocal relationship based on the cosmic law of action and reaction. किती सुंदर सांगितलं बघा डॉक्टर मर्फीने
की ग्रेटफुल हार्ट, तुम्ही कृतज्ञतेने भरलेलं तुझं अंतःकरण ते इतकं सामर्थ्यवान असतं की जगामध्ये ज्या शक्ती आहेत त्या सर्व शक्ती तुझ्याकडे आकर्षित होतील आणि तुझं भलं करतील. इतकंच नव्हे तर तुझ्या आसपास जर काही वाईट असेल तर ते सुद्धा दूर फेकलं जाईल आणि तू सुखी होशील. इतकं कृतज्ञतेने भरलेलं आहे. म्हणून नेहमी माणसाने थोडं जरी आपल्यासाठी कोणी केलं ना त्याच्यासाठी कृतज्ञ असलं पाहिजे. बी ग्रेटफुल, कळलं की नाही. थिंक ऑफ ऑल यू हॅव टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड बाउंटी, असं एके ठिकाणी एका इंग्लिश लेखकाने म्हटलं आहे. आणि म्हणून ज्याने आपल्याला मदत केली, सहकार्य केलं, त्यांच्याबद्दल आपल्या ठिकाणी कृतज्ञता असणं म्हणजे आपल्या ठिकाणी जे मन आहे, अंतःकरण आहे, ते कृतज्ञतेने आपण जेव्हा भरतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये क्रांती होते. म्हणजे त्याला मनशांती असं म्हणतात. म्हणून मनशांतीचे मार्ग पुण्य कमावणं, आणि पुण्य कमावण्याचे मार्ग मी 3 सांगितले. आता ह्याच्यामध्ये ईश्वर स्मरण हा दुसरा भाग म्हणजे ईश्वर स्मरण. त्याच्यावर सध्या आपलं चाललेलं आहे की ज्याला आपण ईश्वर स्मरण असं म्हणतो. ते ईश्वर स्मरण आणि नामस्मरण ह्याच्यात फरक आहे हे मी पुन्हा सांगतो. पण सध्या मी त्या फरकाकडे लक्ष ठेवलेलं नाही. सध्या मी एवढंच सांगेन की तू सुरुवात काय कर, पहिलं चालायला सुरुवात कर. ते किती लांब आहे, अहो मुक्कामाला जायचा रस्ता इतका लांब आहे, मग मी कसा चालू, रडू नको. तू चालायला सुरुवात कर आणि चालता 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 मुक्कामाला पोचशील. ए लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ ए फर्स्ट स्टेप, असं एका चिनी फिलॉसॉफरनी म्हटलं आहे. एक चिनी फिलॉसॉफर तो असं म्हणतो की लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ ए फर्स्ट स्टेप, की अगदी लांबचा प्रवास माणसाला करायचा आहे. सुरुवात कशी होते, पहिल्या पावलाने होते. हा पहिलं पाऊलच टाकताना रडला, आता मी इतक्या लांब कसं चालू, मग तू रडतच बस, तुझ्याकडे दुसरं काय. तसं जीवनामध्ये पहिलं पाऊल म्हणजे येईल तैसा बोल रामकृष्ण. तू जसं येईल तसं नाव घे देवाचं, जसं येईल तसं, कळलं की नाही. काही लोक म्हणतात मन एकाग्र झालं पाहिजे, खोटं आहे ते. मन एकाग्र तुम्ही जर करण्याचा प्रयत्न कराल ना तितकं ते जास्त विकाग्र होईल, ते जास्त बंड करेल. मन एकाग्र करायचं नसतं, मन एकाग्र होत असतं, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक जर सांगत असेल मन एकाग्र केलं पाहिजे वगैरे, लक्ष देऊ नका. तुम्ही एकच काळजी घ्या, तुमच्या मुखामध्ये नाम आहे की नाही, तुमच्या मुखामध्ये विश्वप्रार्थना आहे की नाही, एवढी काळजी तुम्ही घ्या. बाकी तुम्ही काय करायचं नाही. किती एकाग्र झालं नको विचार करू, किती मनात विचार आले नको येऊ दे विचार, किती वाटेल तेवढे येऊ दे, पण मुखात नाम आहे का, मुखात प्रार्थना आहे का, एवढी काळजी तू घे. आणि एवढी जर तू काळजी घेशील ना तर विचार हळूहळू केव्हा निघून गेले आणि मन कधी शांत झालं, स्थिर झालं हे तुला कळणार पण नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, चालता चालता मनुष्य मुक्कामाला पोचतो. तसं नामस्मरण जसं येईल तसं करता 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 तुम्ही ईश्वर साक्षात्कारापर्यंत जाऊन पोचता सहज. आता हे सहज घडत असतं, पण आपल्याला हे कोणी सांगत नाही, कळलं की नाही. आपल्याला सांगतात मन एकाग्र करा, असं ध्यान करा, तसं ध्यान करा, ते असं तर करा आणि तसं करा, मनात एकही विचार येऊ नका वगैरे वगैरे आहे. ते खरं नाही. काही लोक सांगतात ना विचारानं पहा, बरोबर आहे, विचारानं पहा, पण सुरुवातीला नाही. सुरुवातीला नाम घे. विचारानं पाहण्याची जी स्टेज आहे ती नंतर. विचार पाहणं, त्यांना धरणं, त्यांना वळवणं, त्यांना वाकवणं हा भाग नंतरचा आहे. सुरुवातीला तुझी पहिली डिग्री आहे ना, KG आहे ना, मग KGमध्ये तुझं एकच काम, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं येईल तसं नाव घे, जसं येईल तसं, कळलं की नाही. किती विचार येऊ दे, काळजी करू नकोस.
काळजी करू नको, किती विचार येऊ दे, काळजी करायची नाही. मग काळजी घ्यायची, काय घ्यायची? मुखात नाम, हातात काम आणि हृदयात राम. अशी जीवनाची बैठक पाहिजे. लाईफस्टाईल म्हणतात की नाही, आमची लाईफस्टाईल अशी आहे आणि आमची लाईफस्टाईल तशी आहे. कसली डोंबलाची तुझी लाईफस्टाईल. कळलं? पाश्चात्यांकडनं उचलायचं आणि आमचं असं म्हणायचं. कळलं की नाही? आमची लाईफस्टाईल कसली? अरे त्यांची लाईफस्टाईल तू घेतलंयस आणि आमची म्हणतोस काय? तर खरी लाईफस्टाईल कशी पाहिजे? मुखात नाम, हातात काम आणि हृदयात राम. अशी जीवनाची जेव्हा बैठक असते ना, तेव्हा मनशांती जाते कुठे? उलट ती मनशांती म्हणणं, अहो वामनराव आमचा स्वीकार करा. कळलं की नाही? मनशांती म्हणणार आमचा स्वीकार करा, ती तुमच्या पाठीमागे लागेल. मोक्ष तुमच्या पाठीमागे लागेल, तुम्ही मोक्षाच्या पाठीमागे धावायचं नाही. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? सुरुवातीला येईल तैसा बोल रामकृष्ण. आता म्हणायचं, देवाचं नामस्मरण करायचं की न करायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.